आमचं नॉनव्हेज आणि व्हेजचं पण जेवण आहे. आणि वाजले सकाळची 8:30. मला 8चा टाईम आहे माझं जायचं, पण तर चला आता वाजले 8:30 आता जाऊया. सकाळी काहीच करायला जमत नाही, फक्त उलटे आंघोळ करते, चाय पिते. ते बत्ती पण बघा नेत्रा मॅडम करेल आता. चला आता आपण जाऊया. भाजून घेतला कांदा खोबरा. आज व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही बनवायचे मला. तर मी एवढा मिक्सरमध्ये बारीक करून घेते. वाटप केलं बघा. आता वाजले संध्याकाळचे 6. मी दुपारी 4 वाजता आलेली आणि मी सकाळी असं विचार केलेला होता की मी म्हणजे आम्ही कसं जेवणामध्ये कसं मी काय काय करते कसं करते ते दाखवणार होती, पण नाही जमत. कारण हातात मोबाईल घेऊन आणि शूट करण्यामध्ये खूप फरक आहे. कारण आम्हाला 12च्या आधी आमचं जेवण झालंच पाहिजे आणि स्टॉल लावायला लागतो. आणि आमच्या चपात्याच खूप लेट होतात. चपात्याच करण्यामध्ये आम्हाला 2-1.5 तास जातो. त्यामुळे शूट काहीच केलं नाही आणि त्याच्यानंतर एवढी थकली जाते ना की मोबाईलसुद्धा हातात घ्यायची इच्छा होत नाही. तर तशीच मी 4 वाजता आली आणि मग थोडा वेळ आराम केला आणि आता मी चालले कॉर्पेट मार्केटला. कारण योगिनीचा 12 तारखेला वाढदिवस आहे. ती 11 वर्ष म्हणजे 10 वर्ष पुरे कंप्लीट होईल. 11 वर्ष तिला लागेल आणि त्याच्यासाठी मला तिला गिफ्ट द्यायचं आहे. तर ते गिफ्ट घ्यायला मी चालले आता कॉर्पेट मार्केटला. तर बघूया कसं कुठला गिफ्ट भेटतं आहे, कसं काय घ्यायचं असं काही विचार नाही केलं आहे. तसं दिसेल तिच्याकडे नाही आहे ते घ्यायचा प्रयत्न करणार आहे. नेत्रा मॅडम आले कॉलेजवरनं, ती आता बाकीचं घर आवरून घेईल. चला मी आणि माझे मिस्टर चालले. नेत्रा तू येते? असंच विचारलं. तिला घेऊन नाही जाणार आहे पण आम्ही. पेपर ही तूने अंदर ले लिया था, 12 आने का सोच ही नहीं रहा था. अरे देवा, हे तर काय मिस्टर. हाँ बोलते चाकू चाकू तू काढ ना, खेच त्याला. येतोय, दूर दिसतोय. हो लेझर आहे, लेझर गन आहे ती. बघा आपल्या हात पण मॅडम यूट्यूब येतोय कधी. चला आताशी एकच गिफ्ट घेतला योगिनीच्या आवडीचा. आता बघूया पुढे भेटलं की नाही. पट्टी बघा कशी आली. हॉटेल बघा कशी आहे फोनची. तुला मागितलं हां तुला मागितलं हां नाही ते खेळणं वाटतं असं. आम्ही हे घेतोय आता ह्याच्यातला. सीधे पण होते. मग काय बरे पडले असते आपल्याला. चला आता आली घरी. रात्रीचे 11 वाजले आणि दोघी पण पप्पांच्या बाजूला बसले की काय आणलंय काय. मलाई आणली तुम्ही काय. मोमोज आहे बघा, खावा. मोमोज पाहिजे. मार्गशीर्ष महिन्यात संपून दे मग मोमोज खाव्या. एका याच्यात बनते. मी स्वतः जेवायला जात ना हॉटेलमध्ये. नॉनव्हेज आणि व्हेज असतं ना तिथे कधीच जेवायचं नाही. व्हेजमध्ये तिथे व्हेज आणि नॉनव्हेज असतं, तिथे मिक्स होतंच थोडाफार.
आम्ही काय करतो बस आमचं व्यवस्थित असतो अलग घे. तूट पडो. आम्ही आणले मलाई आणि खातोय योगिनी. चला आता वाजले 11:30 आणि फटाफट डाळ फोडणीला घालून घेतली, कारण नेत्राने डाळ शिजून ठेवलेली मसूरची. अख्खी मसूरची भाजी स्टॉलमधली होती थोडीफार, ती घेऊन आलो आम्ही म्हणजे मीच घेऊन दुपारी आलेली होती. आणि चला आता जेवूया. बाकी काय आणलंय ते मी तुम्हाला दाखवणार नाही, घरीच आणला नाही. मेन गोष्ट बहिणीकडे ठेवलंय, कारण ते नेत्राचं योगिनीचं गीत आहे. तर चला आता फटाफट जेवते. रात्रीचा 1:30 वाजता मी आता माझा ब्लॉग एंड करते. एवढी थकते ना, त्यामुळे मला ब्लॉग करायला ना आवडतं, पण काय दाखवू काय समजतच नाही. तर चला आता उद्या आहे माघराशीचा 3रा गुरुवार आणि थोडं सामान दादरला पण गेलो आम्ही तिथे ना, थोडं सामान आणायचं होतं. 5 फळं 5 पानं वेणी गजरे फुलं हे घेऊन आली दादरवरनं, आणि ते मी आता स्वच्छ धुवून ठेवले. उद्याला घाई नको म्हणून आता भांडी घासून घेतली बघा. एवढी भांडी मला लागते दर गुरुवारी, स्वच्छ घासून घेतली. एवढी भांडी घासून घेतली आणि आता किचन मस्तपैकी सावरून घेतलं मी. आणि सकाळसाठी साबुदाणा भिजत घातले. 3:30 घेऊन बसलेली म्हणजे झोपलेलीच असते, एवढे लवकर काय झोपत नाही, मोबाईल हातात असतो. तर मी चला आज मोबाईलला सुट्टी देऊया आणि जमेल तेवढं उद्याचं आवरून घेऊया. मग उद्या पण घाई होणारच, आणि उद्या मला देवाची म्हणजे भांडी लागणारी ती घासायला थोडा टाईम लागतो. तुम्ही आत्ता टाईम आहे तसं आवरून घेते. तर झोप आली. तर चला आता इथेच ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझी ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा.